साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. योग्य वेळी शेतीला पाणी मिळण्याची गरज असते. त्यासाठी घोडकुकडीच्या पाण्याचे योग्य पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर श्रीगोंदा शहर विस्तारीकरणासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी देखील स्थानिक व्यावसायिक यांच्या सोबत बैठक घेऊन शहराची बाजारपेठ कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत, असे नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेल्या नागरी सत्कार समारंभाप्रसंगी म्हटलं आहे. संत शेख मोहम्मद महाराज मंदिरामध्ये मोहम्मद महाराजांना शेरा चढवत ग्रामस्थांचा सत्कार त्यांनी स्वीकारला आहे. यावेळी पाचपुते म्हणालेत की श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी अनेक प्रयोग करावे लागतील. बेरोजगारी, शिक्षण, शेतीला पाणी, व्यावसायिकांची सुरक्षा या सर्व गोष्टींचा विचार करता एकाएकी होणाऱ्या या गोष्टी नाहीयेत आणि त्यासाठी योग्य आणि चोख नियोजनाची गरज आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असं पाचपुते यांनी म्हटलंय. तर नगरसेवक बापू गोरे यांनी वाडी वस्तीवरील पाण्याचा असणारा प्रश्न, गटारीचा प्रश्न, शहरामधील काँक्रिटीकरण, रस्ते अशा विविध नागरी मागण्या आमदार यांच्याकडे केल्या आहेत आणि त्या नक्कीच पूर्ण होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी श्रीगोंदा नगर परिषदेचे नगरसेवक, ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि निवडणुका झाल्या, शपथविधी झाला, आज नागरिक सत्कार होता. कसं एकदम चांगलं वातावरण आहे आणि मी निवडणुकीच्या आधीही तुम्हाला म्हणलं होतं की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. म्हणजे सर्व रिपोर्ट्स काही जरी असले तरी निकाल लागल्यानंतर प्रत्येकाच्या लक्षात आलं, कारण ज्या पद्धतीने आमच्याकडे युवकांचा प्रतिसाद होता, ज्या पद्धतीने आमच्याकडे ज्येष्ठांचं मार्गदर्शन होतं, ज्या पद्धतीने आमच्या माता भगिनींचा आशीर्वाद होता, हा नक्कीच निकाल अशाच पद्धतीचा अपेक्षित होता. आणि निकाल झाल्यानंतर सुद्धा आत्ताचा जो उत्साह आहे, या उत्साहावरनं लक्षात येतं की निकाल हा जनतेला अभिप्रेत होता, जनतेच्या मनातला होता आणि सगळीकडेच उत्साहाने स्वागत होत आहे. आणि अशाच उत्साहाने नक्कीच आता जबाबदारी वाढलेली आहे आणि मोठ्या जबाबदारीने काम करण्यासाठी आता आम्ही सज्ज झालेलो आहोत आणि त्या पद्धतीने कामालाही लागलो. एक सुशिक्षित आणि तरुण चेहरा जनतेने दिलेला आहे. नक्कीच श्रीगोंद्यासाठी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, जसं घोड असन, कुकडी असन, साखळी असन किंवा एमआयडीसीचा प्रश्न असेल. आता आमदार आहातच, नक्की कशा पद्धतीने पाठपुरावा करणार? ते सुरुवात केली आपण, म्हणजे एकतर पाण्याचं आवर्तन आपण आता कुकडीचं सोडून घेतलेलं आहे. घोडही आवर्तन लवकर सुरू होणार आहे, पण आता टाकळीजवळ एक पुलाचं काम चालू असल्यामुळे आपल्याला आवर्तन सोडता आलं नाही. एकदा ते मेन कॅनलवरचं काम झालं की आपण घोडचंही आवर्तन सुरू करतोय. आणि लवकर सुरू करण्याचं कारण असं आहे की आता डिमांड कमी राहते, त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी खरंच गरज आहे अशा ठिकाणी आपल्याला पाणी देता येईल, तोही आपला प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हा एक आता आम्ही नवीन प्रयोग करतोय, थोडं आवर्तन लवकर सोडून. दरवेळेस आपण साधारण 1 जानेवारीच्या आसपास आवर्तन घेत असतो, यावेळेस आम्ही 20 दिवस आधी आवर्तन घेतलंय. म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये श्रीगोंद्याला पाणी मिळेल. अनेकदा काय होतं, 1 जानेवारीला आवर्तन घेतलं की श्रीगोंद्याला जानेवारी एंडला आवर्तन मिळतं आणि त्यावेळेस डिमांड खूप झालेली असती, त्यामुळे फोडाफोडी बरीच होत असते. त्यामुळे हा प्रयोग जर यशस्वी झाला तर नक्कीच त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न पुढच्या दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे काही गोष्टी आहेत की ज्याच्या आता बदल करायला सुरुवात केलेली आहे. आधुनिक श्रीगोंदा जोडणे आपण कशा प्रकारे व्यूहरचना करणार? हे अनेक गोष्टी आहेत. एकतर सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही गोष्टीचं म्हणजे कोणतंही शहर मोठं व्हायचं असेल तर शहराची बाजारपेठ खूप महत्त्वाची असते. जर बाजारपेठ मोठी झाली तर शहर आपोआप मोठं होत असतं. त्यामुळे बाजारपेठ मोठं होण्यासाठी बाजारपेठेतले सगळे जे व्यावसायिक आहेत यांना एक तर सुरक्षेचं वातावरण तयार करून देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्याबरोबर काही बैठका होतील. त्यानंतर इथे शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं जो आपला दर्जा आहे हा कसा उत्तम राहील, कारण जर एकदा व्यवसाय सुधारले तर शहराचं शहरीकरण वाढतं आणि शहरीकरण वाढत असताना पुढची पिढीसुद्धा त्या पद्धतीने झाली पाहिजे. या टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, एका दिवसात होणार नाही आहे. आणि ही प्रक्रिया काही 1 दिवसाची, 1 वर्षाची किंवा एका पंचवार्षिकची नाही आहे. ही चिरकाल चालणारी प्रक्रिया आहे आणि परिस्थितीनुसार आपल्याला काही बदल करावे लागतात. तर काही गोष्टी अशा असतात, काही प्रयोग करावे लागतात, काही प्रयोग यशस्वी होतील, काही प्रयोग अयशस्वी होतील, पण त्याची आपल्याला सगळ्यांना तयारी ठेवावी लागणार आहे. कारण बदल हा एका दिवसात होत नाही. बदल झालेला हा 100% चांगलाच असतो असं नाही. बदल हे
चांगल्या दृष्टिकोनातनं किंवा उद्याचा दिवस हा चांगला असावा यासाठी बदल करावे लागतात. ते करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात. एक शेवटचा प्रश्न विचारतो. श्रीगोंदा शहराला पर्यटन स्थळ म्हणून क दर्जा केंद्राने दिलेला आहे, तो आजही तसाच आहे. मात्र त्यानंतर बरेच दिवस झाले त्यानंतर कुठलीही प्रोसेस झाली नाही. आपण काय प्रयत्न करणार? ते काय होतं, एकतर अनेक गोष्टी आहेत श्रीगोंद्याच्या, म्हणजे त्याला काही टेक्निकल अडचणी सुद्धा आहेत. म्हणजे आता श्रीगोंद्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, अष्टविनायक आहेत, पण हे सगळे खाजगी जागेमध्ये आहेत. त्यामुळं त्याला सगळ्याला विकासाला काही मर्यादा येत असतात. त्या दृष्टिकोनातून निधी आणायला काही मर्यादा येत असतात. आज म्हणजे संत शेख मोहम्मद महाराजांसारखे एक संत होऊन गेले की ज्यांनी धर्मनिरपेक्ष राहून कशा पद्धतीने आपण या काय म्हणू अध्यात्माकडे वळू शकतो, की अध्यात्माची पूजा करू शकतो, याचं उत्तम उदाहरण त्यांनी दिलं होतं. अशा संतांची माहिती ही संपूर्ण देशात सोडा संपूर्ण महाराष्ट्रात नाही आहे. कारण ज्यावेळेस मी त्यांचा नामोल्लेख केला शपथ ग्रहण करत असताना, ते झाल्यानंतर अनेक आमदारांनी मला येऊन विचारलं नेमकं काय. म्हणजे थोडक्यात काय आहे की हे सुदैव म्हणायचं हे दुर्दैव आहे की आपण सगळीकडे पोहोचू शकलो नाही. कारण इतकं मोठा वारसा आपल्या मतदारसंघाला आपल्या तालुक्याला आहे. हा वारसा आणि इतिहास हा आपण सगळीकडे पोच करू शकलो नव्हतो. हा जर आपण केला तर नक्कीच पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं श्रीगोंदा विकसित होईल. म्हणजे श्रीगोंदा पर्यटन झालं, घोषित झालं म्हणजे पर्यटक येतात असं नाही. ते पर्यटकांच्या दृष्टिकोनातनं काय चांगलं आहे, पर्यटकांच्या दृष्टिकोनातनं आपल्याला पर्यटकांपर्यंत हे पोहोचवणं गरजेचं आहे. आणि ते नक्कीच पोहोचवण्यासाठी आपण आता सुरुवात करूयात. आणि हे सगळ्या पक्षांना एकत्रित येऊन करावं लागणार आहे, सगळ्या नेत्यांना एकत्रित येऊन करावं लागणार आहे. सर्व जे काय म्हणणार सर्व घटक आहेत, समाजातले घटक आहेत, मग काही राजकीय क्षेत्रात काम करणारे असतील, काही सामाजिक क्षेत्रात काम करणारे आहेत, अशा सगळ्यांना एकत्रित येऊन काम करावं लागणार आहे. हा काही एकटा दुकट्याचा विषय नाही आहे की बाबा फक्त आमदारांनी ठरवलंय म्हणून करायचं. जर आमदारांनी ठरवलंय की जर आमदार करतोय म्हणला ना, तर आमदाराला खोडा घालणारे खूप अनेक असतात. त्याचा अनुभव मी भूतकाळात दादांच्या माध्यमातून काम करत असताना घेतलेला आहे. त्यामुळे श्रेयवादासाठी कोणतंही काम कोणी करू नये, म्हणजे माझ्यासहित कोणी करू नये. यासाठी जर आपण त्या ठिकाणी पावलं उचलली तर मला खात्री आहे की श्रीगोंदा हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. आज श्रीगोंदा शहराच्या वतीने नवनिर्वाचित आमदार विक्रमदादा बबनराव पाचपुते यांचा शहराच्या वतीने ज्या नागरी सत्कार ठेवला होता, ते सत्कार श्रीगोंदा शहराच्या वतीने सत्कार झाला. श्रीगोंदा शहराच्या वतीने आम्ही त्यांना शहराच्या विकासासाठी नवीन पाणी योजना म्हणजे वाड्या वस्त्यांसाठी पाणी योजना नाही आहे, म्हणजे वाड्या वस्त्या पाणी जात नाही आणि सर्व उपनगरात गटर लाईन नाही, STP प्लॅन असे 2 मोठाले प्रोजेक्टसाठी आम्ही विक्रमदादाला आम्ही मागणी केलेली. आणि शहरातून जे रस्ते जातात कॉन्क्रीट करण्याचे ते लवकरात लवकर नगरपालिकेच्या आधी चालू करण्यात यावे. आणि श्रीगोंदा शहराचा ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज या मंदिराचा विकास करण्यात यावे, याच्यासाठी आम्ही त्यामुळे आमच्या ठराविक मागण्या मांडलेल्या त्यांच्यापुढं. आणि त्यांनी बी आम्हाला का श्रीगोंद्याचा विकास करतेन आणि जे आम्ही सांगितलं याच्यात ते करतेन आम्हाला असा विश्वास आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.